सामान नेताना असली पंचायत व्हायची की नाही, त्यात ही राजनंदिनी आणि बसायला येत नसायचं व्यवस्थित ते सामान. आणि मला नेहमी वाटायचं कधी कधी असा दिवस येईल की मी सगळं सामान, खूप सारं सामान एकत्र घेऊन जाईन. नेहमी असं असायचं की थोडंसं सामान घेणार मी, बादल्या बिदल्या असायचे ना मी झाडू बिडू, तर ते कसं घेऊन जाणार होता गाडीवरनं, म्हणून मग मी ते घ्यायचंच नाही. एक दोनदा तर मी इन्स्टामार्टवरनं मागवलं झाडू. काय झालं. आणि फायनली आता 4 व्हीलर मधनं सामान नेणार डीमार्टचं. ते ठेवा की खाली मम्मी आमची ज्या काही आम्ही सामान घेण्याच्या ज्या काही बॅग्स त्या सगळ्या घेऊन आले मम्मी सोबत. म्हटलं काय गरज आहे ट्रॉली खाली आणायची. एक काम करूया, आधी खायला जाऊया. विनू काय रे, आधी खायला जाऊयात आणि मग सामान घेऊयात म्हणा तुम्ही, म्हणजे तोपर्यंत जिरतंय पण आणि घरून जिर. चला फटाफटा इकडे जायचं आहे. मी असं सांगणार आहे, फक्त विनून आणि मम्मीने खाल्ली, मी खाल्लीच नाही, नरेंद्रने पण नाही खाल्ली. आम्ही नाही खात आहोत, फक्त विनू खातोय. एकच खाणार आहे मम्मी मी, तुझ्यातले एक विनूच्यातले एक. मला हे होतं रे, ॲसिडिटी होत्या नंतर जेवण डायरेक्ट. खूप छान असतं, छान वाटलं मला. वाटलं नाही झालं हो फॅमिली आली. दिव्या पांडे 2-3 वर्ष लक्षात नसेल. छान वाटलं. नाही काहीच नाही झालं. आत्ता निघत होतो हां नाही, आजचा दिवस थांबत तिथंच थांबलो मंदिराजवळ. छान वाटलं. बाय 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 काकू. धनुताईचे पण पाहते. बऱ्याच दिवसांपासून डीमार्टचं साहित्य आणायचं होतं. मम्मी नेहमी तिकडे बेळगावला वगैरे घेते, कधी कोल्हापूरला घेते, गावातसुद्धा मिळतं, पण तिला इकडे आवडतं म्हणून मग घेते तीसुद्धा. आणि मग दोघींचंही एकदम आणूयात म्हटलं. आणि फर्स्ट टाईम असं झालं होतं की बाबा निवांतपणे सगळं साहित्य घरी जाणार होतं. आणि आमचं कसं असायचं काय, मी 2 व्हीलर घेऊन यायचो, मग मी राजनंदिनीला घ्यायचे, राजनंदिनी माझ्या दोन्ही पायांवरती उभा राहायची आणि बाकीचं मग ते सगळं साहित्य इकडे तिकडे लावा, बॅग्स वगैरे समोर घ्या, असं सगळं असायचं. आणि खूप वैताग यायचा, भीती वाटायची की राजनंदिनी कुठे पडेल वगैरे याची. आणि या सगळ्यामध्ये ना आत्ता खूप भारी वाटतं की निवांत सगळं साहित्य घरी जाईल आणि हवं ते साहित्य घेऊन जाऊ शकतो आपण. त्यामुळे ते एक वेगळं टेन्शन नाही आहे आता. डीमार्टमध्ये गेले ना, मला ते बॉटल्स असतात ना पिण्याच्या, तर त्या खूप आवडतात. मग मी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन घेत असते. नरेंद्र मला ओरडायचे, पण ह्यावेळेस ना ते अजिबात ओरडले नाहीत. मी प्लास्टिकच्या 2 घेतल्या होत्या, त्यांनी त्या ठेवून मला स्टीलच्या घ्यायला लावल्या. म्हणलं वाह, नवीन गाडीमध्ये छान छान प्लास्टिकच्या सोडून तुम्हाला स्टीलच्या हव्यात. याआधी तर मला ओरडत होते. बस अशीच काहीशी चेष्टा मस्करी वगैरे चालली होती आमची. यानंतर घरी येऊन आम्ही स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर जेवण घेतलं आणि झोपी गेलो. नेक्स्ट डेला आम्हाला पुन्हा जायचं होतं बाहेर. योगायोगाने दत्तजयंती तर होतीच आणि नवीन गाडीसुद्धा होती. म्हणलं नृसिंहवाडीला जाऊन येऊयात आपण. नेक्स्ट डेला जाणार होतो, सो घरी गेल्यावरती पटापट स्वयंपाकावरला जेवण करून घेतलं आणि झोपी गेलो. तर आता आम्ही चाललेलो आहोत नृसिंहवाडीला. दत्तजयंती पण जवळ येते आणि आम्ही नवीन गाडी घेतली होती, तर म्हणलं तुला जाऊन येऊयात. गाडीचे कागद काढायचं काम चालू आहे. कागद नाही, प्लास्टिक, सगळं प्लास्टिक काढायला लागलं. इथं टाकू नका दारा खालीच ते. मम्मीची सुद्धा खूप जास्त मदत चालू आहे कागद काढायला. कागदच म्हणायला लागले, प्लास्टिक काढायला. निकळलं खाली टाकू नका, तिथं एक साईडला व्यवस्थित करणार आहे. नंतर हे करूया त्याचं, हे करा, हे करूया त्याचं. उलटी बिलटी झाली तिला तर ठेव एक. तशी काय राजनंदिनीला नेहमी उलटी होत नाही, तिला उन्हाच उलटी होते. ऊन असेल ना त्यावेळेस होते. ना बिलू,
राजनंदिनी झोपली होती. उठल्यावर तिचा दंगा सुरू झाला. मग तिला कसं बसं कपडे घातले, तर तोंड बिन काय धुतलेलं नाही, म्हणजे तोंडाला फक्त पाणी लावलं, फ्रेश नाही केलं तिला, तसंच घेऊन चाललं. आलं तर गाणी कसली. आणि आता मी निघालेलो आहोत. राजनंदिनी काय मला ड्रायव्हिंग करू देण्यात आले. फर्स्ट टाईम इतक्या लांब नरेंद्रनी ड्रायव्हिंग केलं होतं आणि अगदी व्यवस्थित घेऊन आले होते ते. आणि प्रत्येक गोष्टी गाडीसोबतच्या ज्या घडत आहेत ना, तर त्या आम्हाला खूप म्हणजे त्याचं एक कौतुक वेगळंच वाटतं आहे. आता इथे आमचं अरे यार चला पहिलं तिकीट काढले आपण गाडीचं, म्हणजे पार्किंगचं वगैरे असं काहीतरी चेष्टामस्करी आमची चालू होती. आता आम्ही येऊन पोहोचलो आहे नृसिंहवाडीमध्ये. अर्धा तास लवकर पोहोचलो असतो, पण नरेंद्र म्हणजे नवीनच गाडी आहे, सो आम्ही हळूहळू थोडंसं आलो आणि आता येऊन पोहोचलो. आता दर्शन घेऊ, त्यानंतर मग इथेच जेवण करून आम्ही कोल्हापूरला रिटर्न जाऊ. असं काही प्लॅन करून वगैरे गेलो नव्हतो की या टायमिंगलाच जायचं आहे, पण लकीली आम्हाला ना गेलो, आम्ही पोहोचलो आणि पालखी भेटली. सो खूप आनंद झाला होता मला. तिथल्या एका खानावळीविषयी खूप ऐकलं होतं, बट नेमकं ती बंद होती, त्याच्यामुळे दुसरीकडे आम्ही जेवलो आणि छान जेवण होतं तिथे सुद्धा. तर जेवण करून आम्ही रिटर्न घरी आलो. नेक्स्ट डेला सकाळपासून थोडासा आराम केला आणि मग इव्हनिंगला म्हणलं की आपण मम्मीची फ्रेंड आहे तर त्यांना भेटायला जाऊयात. आता फर्स्ट टाईम मी ते गाडी माझ्या हातात घेतले होते आणि मम्मीला रेकॉर्ड करायची खूप इच्छा होती. आता कुठल्याही आईला आपली मुलगी किंवा आपलं मूल जे असतं तर ते असं काहीतरी नवीन काहीतरी ट्राय करतं, ती खूप कौतुक करत असते त्या गोष्टीचं. तसंच माझ्या मम्मीलासुद्धा या गोष्टीचं खूप कौतुक होतं. आणि आमच्या दारातून मग मी थोडीशी गाडी वगैरे वळून घेतली आणि तिला ते शूट करायचं होतं, पूर्ण तिने शूट करून घेतलं. ड्रायव्हिंगचं बेसिक नॉलेज तर मला आलेलं आहे, बट ते परफेक्शन येण्यासाठी ना प्रॅक्टिसची गरज आहे. आणि एकदा का कंटिन्युटी ठेवली ना तर परफेक्टसुद्धा होऊन जाईल. तर मी ड्राईव्ह करतच काकींच्या घरी गेले होते आणि मम्मी मात्र खूप खुश झाली होती सगळं पाहून. तर मंडळी, आज पहिल्यांदा मी माझी गाडी हातात घेतली होती आणि येताना माझ्या मातोश्री आणि आमचे हे इन्स्ट्रक्शन देत होते, तरी नरेंद्र व्यवस्थित सांगत होते. आमची मम्मी इतकी घाबरलेली, गाडीत उतरताना तिचे हात असे थरथर कापत होते. म्हणजे त्यांना विश्वास, पहिल्यांदाच मम्मी मी चालवताना बसलेली, नरेंद्र पण पहिल्यांदा बसलेली. कशी चालवली मी गाडी? छान चालवली ना. तर इन्स्ट्रक्शन मात्र चालूच होते, असं घे तसं घे. चालवणाऱ्याला इतके इन्स्ट्रक्शन दिला की माणूस थोडासा गांगरून जातो, अरे काय करतोय समज घे. काकींच्या घरी आलोय म्हणलं, म्हणजे असा प्लॅन काही नव्हता. मम्मी नरेंद्र आले होते, मी गेले होते, मला थोडंसं ॲलर्जी टाईप काही तर झालं होतं, मग ते दाखवायला मी गेलो होतो हॉस्पिटलला. मग नरेंद्र म्हणले की आता आहे वेळ तर चल. मग त्यांच्यासोबतच आम्ही गाडी घेऊनच आलो. म्हटलं काकींना पण भेटून जायचं, त्यांना पण गाडी दाखवायची, जाता थोड्याफार भाज्या वगैरे घ्यायच्या त्या आपण घेऊन जाऊ शकतो म्हणून आलो होतो. तर आता इथे छान खाणं पिणं चालू आहे, ते करून मग आम्ही घरी जाऊ परत. आमच्याकडे ना जेव्हा नवीन गाडी घेतली जाते आणि आपण फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह यांच्याकडे जातो ना, त्यावेळेस ते गाडीची पूजा वगैरे करतात. असं आमच्याकडे आहे. तर तुमच्याकडे सुद्धा असं आहे का नक्की सांगा. तर इथे काकींकडेच सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो होतो आणि त्याच गाडीची पूजा करत होत्या. टिक्का टिक्का आणि हे बघ कुंकूचा. तू लावत नाहीस तुला मला कुंकू ना मला इकडे या. कसला भारी लागलाय बघा. मम्मीलाच लागाय नाही व्यवस्थित. बरोबर गोल लावला टिका. आता मी चाललोय घरी. जाताना वाटत उद्या दत्त जयंती आहे, त्याच्यामुळे फ्लावर्स घ्यायचे आहेत, प्लस थोडी भाजी सुद्धा घ्यायची आहे. काकी खूप आग्रह करत होत्या मम्मीला राहण्यासाठी, पण मम्मी काही नाही म्हणली. तर आता चाललोय आम्ही घरी. चलो. आता दुपारची वेळ आहे
आज आम्ही चाललो आहे आता ज्योतिबा मंदिरला. ॲक्च्युली जाणार होतं संध्याकाळी, पण नरेंद्र म्हणजे दुपारीच जाऊयात. तर मग आता निघतोय आम्ही. संध्याकाळी खूप उशीर होतो यायला वगैरे. मग नृसिंहवाडीला गेलेलो ना, तर उशीर झाला होता यायला. आणि म्हणजे की आज आपण आताच जाऊयात. छानसं आवरलं आहे. आणि आता राजनंदिनीचा जो काही खाऊ असतो तो घेते. तिला भूक लागते कधीही, त्याच्यामुळे मला घेऊयात. निघतानाच राजनंदिनीला मी वरणभात खाऊ घातला होता. आणि मग हे कसं गाडीतून जाताना तिला जर भूक लागली तर म्हणून घेतलं होतं मी. नरेंद्रांचं आधी चाललं होतं की महालक्ष्मी, ज्योतिबा, त्याच्यानंतर नृसिंहवाडी सगळे एका दिवशी करूयात. पण ते काही शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे मी म्हटलं की आपल्यालाही त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे. आपण हळूहळू एक 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 देवस्थानं करत जाऊयात. दर्शन अगदी निवांतपणे झालं. इथे सुद्धा अशी काही बरीचशी गर्दी नव्हती अजिबात. आणि त्यानंतर घरी आलो. आणि आता याच्यानंतर जो ब्लॉग येणार आहे ना, तर तो गावी मी गेले होते ना, तो तेव्हाचा आहे. मस्त गावाकडे सगळे आमचे जे काही पाहुणे आहेत ते तुम्हाला दिसतील ब्लॉगमध्ये. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.